आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील बेस्टचा संप कायम आहे। काल दिवसभर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठका होत राहिल्या, मात्र तोडगा निघाला नाही। बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत। आज उद्धव ठाकरे संपासंदर्भात बैठक घेणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे बेस्ट कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देणार आणि संपावर कशा प्रकारे तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बेस्ट कामगार संघटनेचे सचिव शशांक राव यांनी बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना होणाऱ्या त्रासासाठी शिवसेनेला जबाबदार धरले। तसंच मुख्य 3 मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे। मेस्मा कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना वसाहतीतील घरं रिकामी करण्याच्या नोटिसा धाडल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमधील रोष कमालीचा वाढलाय। नोटीस बजावण्याच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी भोईवाडा वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय वडाळा आगारावर मोर्चा नेणार आहेत। भाजपने देखील मुख्यमंत्र्यांना बेस्ट संप प्रकरणी लक्ष घालण्यासाठी गळ घातली आहे। संपाबाबत तोडगा काढून श्रेय घेण्यासाठी आता शिवसेना भाजपमध्ये लढाई होण्याची शक्यता आहे। तर एकीकडे बेस्टच्या बंदमुळे संपामुळे मुंबईकर हैराण झालेले असताना स्वतः परिवहन मंत्री दिवाकर रावते मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अवाच्या सवा भाडं आकारणारे रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली आहे। बेस्टच्या संपाला मनसेने पाठिंबा दिलाय। यावेळी संप मिटवण्यासाठी बेस्ट स्थानकात आरती करावी अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली। तसंच पालिका आयुक्तांना बेस्ट बस MMRDAच्या घशात घालायची आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक 2 तास बंद राहणार आहे। दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याकडील वाहतूक बंद राहणार आहे। ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याच्या कामाकरता वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। व्याघ्र मृत्यू संदर्भात माहिती देणाऱ्याला वन विभागाने 30,000 रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली। या संदर्भात वन विभागाच्या वतीनं तपास मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे। पेट्रोल पंपावरील रांगा कमी करण्यासाठी आणि वाहनधारकांचा वेळ वाचवण्यासाठी आता पंपावरही फास्टॅगचा उपयोग करण्यात येणार आहे। इंधन वितरण कंपन्यांनी नुकताच फास्टॅगची करार केला, त्यामुळे नजीकच्या काळात पंपावर इंधन भरल्यानंतर रक्कम अदा करण्यासाठी तिथे थांबण्याची आवश्यकता उरणार नाही। मध्य रेल्वेवर वर्षभरामध्ये 892 स्टंटबाजांना अटक केल्याची माहिती RPFने दिली आहे। तसंच रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या 11,571 जणांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी MMRDAने कठोर भूमिका घेतली। वाटेल तिथे वाहनं पार्क करणारी वाहनं उचलण्यासाठी टोईंग व्हॅनसह खास वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे। परळ टर्मिनसचं काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी 20 आणि 27 जानेवारीला मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। 20 जानेवारी रोजी तब्बल 9 तासांचा ब्लॉक रेल्वे घेणार असून सुमारे 100 लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर 27 जानेवारीला 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। गर्दीचं विभाजन करण्यासाठी परळ स्थानकाचं रूपांतर टर्मिनसमध्ये करण्यात येते। हे काम अंतिम टप्प्यात आलं असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस प्रवाशांसाठी खुलं केलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। वेतन, ग्रॅच्युटी तसंच कंत्राट आदी विविध मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास उद्यापासून मोनो सेवा बंद पाडण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय। स्कोमीच्या हकालपट्टीनंतर कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही MMRDAने दिली आहे। येत्या 19 तारखेच्या महासभेत कळवा मुंब्रा मेट्रोचा DPR आणला नाही तर महासभाच उधळून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। ठाण्याच्या मेट्रोचा नारळ जेव्हा फुटेल तेव्हाच कळवा मुंब्रा मेट्रोचा नारळ फुटला पाहिजे असंही आव्हाड म्हणाले। देशातली पहिली रेल्वे ज्या रुळांवरून धावली त्याचे ब्रिटिशकालीन अवशेष ठाण्यात सापडले। 16 एप्रिल 1853 साली बोरी बंदर ते ठाणे पहिली पॅसेंजर रेल्वे धावली होती। अपघातांमध्ये राज्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर असून पुणे दुसऱ्या तर यवतमाळ तिसऱ्या स्थानी आहे। 2018 मध्ये मुंबईत सर्वाधिक 3085 अपघात घडले असून यामध्ये 396 लोकांचा मृत्यू झाला। मुंबईकरांना येत्या आठवड्यात जानेवारीतील थंडीची चांगली जाणीव होणार आहे। तापमानामधील घट रविवारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। देशात यंदा थंडीचा कडाका वाढला असून हिमालयीन पर्वतरांगा, जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी देखील खूप होत आहे। देशातील हवामानाचा अनुकूल प्रतिकूल परिणाम पुण्यामध्ये दिसून येतोय। हे पुन्हा एकदा अनुभवायला येत असून या हंगामात प्रथमच पुण्यामध्ये 12 दिवस थंडीचा कडाका कायम राहिला आहे। मुंबईतील वरळी सीफेसला लागून असणाऱ्या 83 वर्ष जुन्या पादचारी मार्गावर BMCचा हातोडा पडणार आहे। दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणाऱ्या कोस्टल महामार्गासाठी हा पादचारी मार्ग तोडण्यात येणार आहे। हा पादचारी मार्ग तोडल्यास नागरिकांनी विरोध केला आहे।
कोस्टल रोड लगत मुंबईतील सर्वात मोठा समुद्री पदपथ देखील आकार घेतोय। तब्बल 20 मीटर रुंद आणि 6.4 किलोमीटर लांबीचा हा पदपथ प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सेलिंग दरम्यान बांधण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे। नाईट फ्रँक या सर्वेक्षण कंपनीनं ऑक्टोबर-डिसेंबर 2018 या तिमाहीत मुंबईमध्ये घरांच्या किमती 7% कमी झाल्याचा दावा केलाय। घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं देखील यामध्ये नमूद करण्यात आलं आहे। मुंबईतील परळ इथल्या वाडिया प्रसूती रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी वेतन थकबाकीसह राज्य सरकारनं थकीत अनुदान त्वरित द्यावं या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। मुख्यमंत्र्यांनी थकीत अनुदान देण्याचं आश्वासन लालबावटा मजदूर युनियनला दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। अंधेरी रेल्वे स्थानकात मोबाईलवरून महिलेचं शूटिंग केल्याप्रकरणी एका 40 वर्षीय आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली। भूषण नाईक असं आरोपीचं नाव असून तो चोरून महिलेचा व्हिडिओ शूट करत होता। राज्यातील आयटीआयची वाढती मागणी लक्षात घेता आगामी शैक्षणिक वर्षापासून 50,000 जागा वाढवण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानं काही दिवसांपूर्वीच मुंबई विद्यापीठाकडे नॅक मूल्यांकन नसल्यानं दूर आणि मुक्त शिक्षण संस्थांची यादी जाहीर करताना आयडॉलला अपात्र ठरवलं होतं। आता या संस्थेची पाहणी करण्यासाठी आयोगाची एक समिती येणार असून या समितीनं नकारात्मक शेरा दिल्यास मान्यताच रद्द होण्याची भीती व्यक्त होती आहे। शिवडीच्या समुद्रात 233 एकर जागेवर भराव टाकून सेंट्रल पार्क उभारण्याचा आराखडा पोर्ट ट्रस्टनं तयार केलाय। येत्या मार्च अखेरीस याबाबतचा प्रस्ताव पर्यावरण विषयक मंजुऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। आजपासून नागपुरातून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होणार आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ताजबाग आणि टेकडी गणेशाचं दर्शन घेऊन यात्रा कामठीकडे रवाना होईल। राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला आजपासून रायगड जिल्ह्यातून सुरुवात होती। रायगड किल्ल्याहून ही यात्रा निघणार असून महाड इथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलाय। राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी काँग्रेस 25 तर राष्ट्रवादी 23 जागा लढवणार आहे। काँग्रेसचा हात झिडकारणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांशी सविस्तर चर्चा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मुंबईतल्या एमईटीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली आहे। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उचलबांगडीची शक्यता व्यक्त होत आहे। संजय निरुपम यांच्या ऐवजी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। नेहमी एकमेकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे काल एकाच व्यासपीठावर दिसले। निमित्त होतं मुंबईतील साने गुरुजी विद्यालय दादर या शाळेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं। तर मुंबईतल्या दादरमधील स्वातंत्र्य सैनिक आणि साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांचा 100वा जयंती सोहळा संपन्न झाला। यावेळी मोहाडीकरांच्या अर्धकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। नागपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या किंग्स वे रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत होरपळल्यामुळे 8 कामगार जखमी झाले। त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईमध्ये चेंबूरच्या टिळकनगरमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना काल सायंकाळी घडली। रेफ्रिजरेटरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। नवी मुंबईतल्या कोपरखैरणीच्या सेक्टर 19 मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 15 झोपड्या जळून खाक झाल्यात। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत झोपड्या जळून खाक झाल्या होत्या। पनवेलमध्ये गटारात सफाई करण्यासाठी उतरलेल्या सिडकोच्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। पनवेलच्या काळुंद्रे भागातली ही घटना आहे। पंचम निशात प्रस्तुत प्रातःस्वर मैफिलीत बेगम परवीन सुलताना यांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे। ही मैफिल रविवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरातील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला प्रांगणात रंगणार आहे। गायन वादन या कलांचा सुरेल मेळ साधणारा हृदयेश फेस्टिवल यंदा 11 ते 13 जानेवारी दरम्यान विलेपार्ले इथल्या पार्ले टिळक महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे। या 3 दिवसीय महोत्सवात ज्येष्ठ कलाकार शास्त्रीय संगीताचा नजराणा सादर करणार आहेत। ठाणे महापालिकेनं आता जुन्या ठाण्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे देखील लक्ष वळवले। गेल्या 1.5 वर्षांपासून रखडलेला जुन्या ठाण्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी प्रशासनानं नव्यानं सीमांकन सुरू केलंय। त्यामुळे गोखले मार्ग, राम मारुती मार्ग या भागातील रस्त्यालगतच्या इमारती आणि दुकानांसमोरील मोकळ्या जागा रस्त्यासाठी ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे। नवी मुंबई पालिका शहराच्या कानाकोपऱ्यात
1200 सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी लावले जाणार आहेत। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्र हे आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली येणार आहे। गुरु साटम गँगच्या 2 गँगस्टर्सना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कृष्णकुमार आणि केविन अशी या दोघांची नावे आहेत। मागच्या 6 महिन्यांपासून कृष्णकुमार आणि केविन मुंबईतल्या बड्या बांधकाम व्यावसायिकांसह काही मोठ्या व्यक्तींकडे खंडणी मागत होते। नवी मुंबईतल्या कोपरखैरण्यात माथेफिरूची दहशत बघायला मिळते। पहाटेच्या सुमारास एकता मैदानात गाड्यांच्या काचा त्यानं फोडलेल्या आहेत। तब्बल 15 ते 16 गाड्यांच्या काचा या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। दरम्यान पोलिसांतर्फे माथेफिरूचा शोध सुरू आहे। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळलाय। या महिलेची गळा दाबून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील झोपडपट्ट्यांमधील पात्र आणि अपात्र झोपडी धारकांची संख्या निश्चित करण्याची मोहीम एसआरएनं हाती घेतली। या मोहिमेअंतर्गत त्यांना प्राधिकरणाकडून स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे। भीमा कोरेगाव प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। आरोपी विरुद्ध 90 दिवसांमध्ये आरोपपत्र सादर न केल्याने जामीन मिळावा अशी मागणी कोर्टात करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे। कोल्हापूर मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीच्या विस्कळीतपणामुळे कायम सुरू राहिलेली नाही। त्यामुळे कोल्हापूर पुणे जळगावसाठी पुन्हा नव्याने निविदा काढून नवीन विमान कंपनीसोबत करार करण्यात येणार असल्याचं राज्य विमान संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी सांगितलं आहे। नाशिकमधून दिल्लीनंतर आता अहमदाबादलाही विमानाचं उड्डाण होणार आहे। 13 फेब्रुवारीपासून नाशिक अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू होणार आहे। इतकंच नाही तर पुढच्या 3 महिन्यात हैदराबाद, भोपाळ, बंगलोर आणि गोव्यासाठी नाशिकमधून विमानसेवा सुरू होणार आहे। चारा टंचाईवर तोडगा म्हणून राज्य सरकारनं गाळपेरा योजनेला सुरुवात केली। या योजनेचा नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात आला। यावेळी गंगापूर धरणाच्या क्षेत्रातील नांगरलेल्या गाळयुक्त जमिनीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून पेरणी केली। तर काल नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। यावेळी चारा छावण्या सुरू करण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। तर सरकार घरपोच चारा देण्याच्या विचारात असल्याचं सुतोवाच यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। त्र्यंबकेश्वरच्या देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप सलग 3ऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। देवस्थानातील कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी पगार दिला जावा या मागणीसाठी हा संप सुरू आहे। बातमी थंडीची। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानाचा पारा 5 अंश सेल्सिअस पेक्षा देखील कमी राहिल्याचा फटका निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना बसलाय। त्यामुळे 1500 ते 2000 कोटींहून अधिक रुपयांच्या द्राक्षाचं नुकसान होणार आहे। आर्थिक मागास सवर्णांना 10% आरक्षण देणारं विधेयक राज्यसभेत देखील मंजूर झालंय। 165 विरुद्ध 7 फरकानं राज्यसभेत घटना दुरुस्तीच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विशेष घटनापीठासमोर या प्रकरणाची नियमित सुनावणी करायची की नाही या संदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे। हे अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरू होणार आहे। दरम्यान 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। तर सायंकाळी पंतप्रधान निवासस्थानी मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर पहिल्यांदाच एका तृतीयपंथी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली। अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव असून त्या तामिळनाडूच्या आहेत। रेड्डी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मकर संक्रांत जवळ आल्यानं सध्या सगळीकडे पतंगबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। गुजरातमध्ये यावेळी 4 ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठी देशी विदेशी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून ऑस्ट्रेलियामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर बघायला मिळते। बर्फवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियातील शाळा आणि काही महत्त्वाच्या कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। ब्राझीलमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय। अतिवृष्टीमुळे ब्राझीलच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। केजीएफ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली। जगभरातून 200 कोटींचा बिझनेस केलेल्या या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं देखील 40 कोटींची कमाई केली आहे। मात्र या सिनेमाचा हिरो यशचे वडील आजही बंगळुरूमध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करतायत।